नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी टाइम या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। आज आपण इयत्ता 7वी विषय भूगोल धडा दुसरा सूर्य चंद्र व पृथ्वी या धड्याचा स्वाध्याय आणि उत्तरे पाहणार आहोत। तर चला तर मग सुरुवात करूया। पहिलं पाहूया पहिला प्रश्न, चुकीची विधाने दुरुस्त करून लिहा। पहिला प्रश्न आहे, चंद्र सूर्याभोवती प्रदक्षिणा घालतो, हे विधान चूक आहे। चंद्र पृथ्वी भोवती प्रदक्षिणा घालतो हे विधान असं दुरुस्त करून परत लिहायचं आहे। आता पाहूया पुढचं विधान, पौर्णिमेस चंद्र सूर्य व पृथ्वी असा क्रम असतो, हे विधान चूक आहे। याचं दुरुस्त विधान लिहूया। पौर्णिमेस सूर्य पृथ्वी व चंद्र असा क्रम असतो। आता पुढचं पाहूया तिसरं, पृथ्वीची परिभ्रमण कक्षा व चंद्राची परिभ्रमण कक्षा एकाच पातळीत आहे, याचं उत्तर आहे चूक आणि याचं दुरुस्त विधान आहे, पृथ्वीची परिभ्रमण कक्षा व चंद्राची परिभ्रमण कक्षा एकाच पातळीत नसते। चंद्राची परिभ्रमण कक्षा पृथ्वीच्या परिभ्रमण कक्षेशी सुमारे 5 अंशचा कोन करते। चौथा प्रश्न पाहूया, चंद्राच्या एका परिभ्रमण काळात चंद्राची कक्षा पृथ्वीच्या कक्षेशी एकदाच छेदते, हे विधान चूक आहे। याचं दुरुस्त विधान पाहूया। चंद्राच्या एका परिभ्रमण काळात चंद्राची कक्षा पृथ्वीच्या कक्षेशी 2दा छेदते। आता पाचवा प्रश्न पाहूया, सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहणे योग्य आहे, हे विधान चुकीचं आहे। सूर्यग्रहण हे उघड्या डोळ्यांनी पाहणे योग्य नाही। सूर्यग्रहण बघण्यासाठी वेगळी काच किंवा विशिष्ट प्रकारचे गॉगल्स वापरणे योग्य असते। सहावा आहे, चंद्र पृथ्वीशी उपभू स्थितीत असताना कंकणाकृती सूर्यग्रहण होते, हे विधान पण चूक आहे। याचं दुरुस्त विधान आहे, चंद्र पृथ्वीशी अपभू स्थितीत असताना कंकणाकृती सूर्यग्रहण होते। आता पाहूया पुढचा प्रश्न। प्रश्न दुसरा आहे, योग्य पर्याय निवडा। यामध्ये पहिलं दिलेलं आहे सूर्यग्रहण, यामध्ये सूर्यग्रहणामध्ये कोणती स्थिती असती, त्याचा पर्याय आहे दुसरा आ, हा योग्य पर्याय आहे। आता याच्या पुढचं पाहूया, कंकणाकृती सूर्यग्रहणाच्या वेळी दिसणारे सूर्यबिंब कसे असते, याचा योग्य पर्याय निवडायचा आहे आणि याचा योग्य पर्याय आहे अ हा या आकृतीचा योग्य पर्याय आहे। आता पाहूया आपण पुढची आकृती, चंद्राची अपभू स्थिती आणि ह्या आकृतीतील बरोबर आकृतीचा पर्याय क्रमांक आहे अ, हे याचं उत्तर आहे। आता पुढचा प्रश्न पाहूया। प्रश्न तिसरा, पुढील तक्ता पूर्ण करा। हा तक्ता पूर्ण करायचा आहे। पहिला आहे वैशिष्ट्य, दुसरा आहे चंद्रग्रहण आणि तिसरा आहे सूर्यग्रहण। यामध्ये तिथी दिवस, यामध्ये इथे रिकामी जागा आहे तिथं पौर्णिमा असं लिहायचं आहे। स्थिती असते चंद्र पृथ्वी सूर्य आणि यामध्ये ग्रहणांचे प्रकार असतात। चंद्रग्रहणामध्ये खग्रास व खंडग्रास। खग्रासचा जास्तीत जास्त कालावधी असतो 107 मिनिटं। आता सूर्यग्रहणामध्ये पाहूया अमावस्या, यामध्ये स्थिती असते पृथ्वी चंद्र सूर्य। दुसरा कॉलम आहे त्यामध्ये आहे ग्रहणांचे प्रकार, यामध्ये ग्रहणांचे प्रकार असतात खग्रास, खंडग्रास व कंकणाकृती आणि खग्रासचा जास्तीत जास्त कालावधी असतो 7 मिनिटं 20 सेकंद। हा तक्ता असा व्यवस्थित पूर्ण करायचा आहे। मित्रांनो, पुढचा प्रश्न पाहण्याआधी तुम्ही जर आपल्या या स्टडी टाइम या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एक लाईक नक्की करा। प्रश्न चौथा पाहूया, आकृती काढा व नावे लिहा। त्यातील पहिलं आहे खग्रास व खंडग्रास सूर्यग्रहण, यामध्ये याची ही आकृती दिलेली आहे, ती व्यवस्थित काढून नावे लिहायची आहे। दुसरा आहे खग्रास व खंडग्रास ग्रहण, याची ही आकृती व्यवस्थित पाहून लिहायचं आहे। प्रश्न पाचवा, उत्तरे लिहा। पहिला आहे, दर अमावस्या व पौर्णिमेस चंद्र पृथ्वी सूर्य एका सरळ रेषेत का येत नाहीत, याचं उत्तर लिहूया।
पृथ्वीची सूर्याभोवतीची परिभ्रमण कक्षा व चंद्राची पृथ्वीभोवतीची परिभ्रमण कक्षा एकाच पातळीत नाहीत. चंद्राची परिभ्रमण कक्षा पृथ्वीच्या परिभ्रमण कक्षेशी सुमारे 5 अंशचा कोन करते. त्यामुळे दर अमावस्येस व पौर्णिमेस चंद्र, पृथ्वी, सूर्य एका सरळ रेषेत येत नाही. हे या प्रश्नाचं उत्तर आहे. आता पाहूया पुढचा प्रश्न. खग्रास सूर्यग्रहण होत असताना पृथ्वीवर खंडग्रास सूर्यग्रहणही का अनुभवास येते? याचं उत्तर पाहूया. अमावस्येच्या दिवशी सूर्य, चंद्र व पृथ्वी हे 3 खगोल अनुक्रमे एकाच सरळ रेषेत आले तर चंद्राची सावली पृथ्वीवर पडते. दुसरा आहे एकाच वेळी पृथ्वीच्या काही भागावर चंद्राची दाट छाया पडते तर काही भागांवर चंद्राची विरळ छाया पडते. तिसरा आहे पृथ्वीच्या ज्या भागावर चंद्राची दाट छाया पडते त्या भागातून सूर्य पूर्णपणे झाकलेला दिसतो व या भागातून खग्रास सूर्यग्रहण अनुभवास येते. पुढचं चौथं, त्याच वेळी पृथ्वीच्या ज्या भागावर चंद्राची विरळ छाया म्हणजे सावली पडते त्या भागातून सूर्याचा काही भाग दिसतो तर काही भाग झाकलेला दिसतो. म्हणजेच या भागातून खंडग्रास सूर्यग्रहण अनुभवास येते. 5वं आहे याशिवाय पृथ्वीवरील काही भाग प्रथम चंद्राच्या विरळ छायेत आला असता व त्यानंतर चंद्राच्या दाट छायेत आला असता त्या भागातून प्रथम खंडग्रास सूर्यग्रहण व त्यानंतर खग्रास सूर्यग्रहण अनुभवास येते. अशा प्रकारे खग्रास सूर्यग्रहण होत असताना पृथ्वीवर खंडग्रास सूर्यग्रहणही अनुभवता येते. हे उत्तर व्यवस्थित पाहून लिहायचं आहे. आता पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न 3रा आहे ग्रहणाविषयीचे गैरसमज दूर करण्यासाठीचे उपाय सुचवा. आपण काही उपाय इथे उत्तर म्हणून लिहायचे आहेत. ग्रहणाविषयीचे गैरसमज दूर करण्यासाठीचे उपाय पुढील प्रमाणे. पहिला आहे ग्रहणे या केवळ खगोलीय स्थिती आहेत व ग्रहणात शुभ अशुभ असे काहीही नसते. हे पाठ्यपुस्तकातील विविध कृतींच्या व प्रात्यक्षिकांच्या आधारे समजावून सांगणे. दुसरा आहे वृत्तपत्रे, संदर्भ पुस्तके, आंतरजाल इत्यादी साधनांच्या आधारे ग्रहणांची शास्त्रोक्त माहिती मिळवणे व मिळालेल्या माहितीचा भित्तिपत्रके, तक्ते, गटचर्चा, पथनाट्य याद्वारे प्रसार करणे. प्रश्न 4 आहे सूर्यग्रहण पाहताना कोणती काळजी घ्याल? आणि याचं उत्तर लिहूया. सूर्याच्या प्रखर प्रकाशामुळे डोळ्यांना इजा होऊ शकते. त्यामुळे सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहणे कटाक्षाने टाळू. सूर्यग्रहण पाहताना काळ्या काचेचा किंवा विशिष्ट प्रकारच्या गॉगलचा वापर करू. प्रश्न 5वा आहे आणि शेवटचा आहे उपभू स्थितीत कोणत्या प्रकारची सूर्यग्रहणे होतील? याचं आपण उत्तर पाहूया. उपभू स्थितीत खग्रास सूर्यग्रहण व खंडग्रास सूर्यग्रहण या प्रकारची सूर्यग्रहणे होतील. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, आता पुढचा आपल्याला उपक्रम दिलेला आहे तो पाहायचा आहे आणि स्वाध्याय येथेच संपलेला आहे. असंच भेटूया पुढच्या स्वाध्यायात. तोपर्यंत धन्यवाद.